सर्व खेळाडूंना सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की प्रत्येकाने आजच्या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील पहिला सामना चालू असताना याचा आनंद लुटण्यासाठी आपण इथं उपस्थित आहात। या सर्व खेळाडूंना आमच्या प्रभानवली कोर्निको यंग स्पोर्टच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि सर्व प्रेक्षकांचे आभार व्यक्त करतो, कारण आजपासून 3 दिवस या मैदानावरती आपण उपस्थित राहणार आहात। आपल्या सर्व खेळाडूंचा, आपल्या मुलाचा, आपल्या पुतण्याचा, अन्य असणाऱ्या सर्व मुलांचा खेलवृत्ती काय असते, खेळाडू कशा पद्धतीने खेळतो हे पाहण्यासाठी आपण इथं उपस्थित राहणार आहात। त्यासाठी आपण या प्रभानवली कोर्निको यंग स्पोर्टच्या माध्यमातून 3 दिवस नाश्ता आणि जेवणाची सुद्धा व्यवस्था आपण इथं केलेली आहे। या सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की आपण सर्वांनी आम्हाला चांगल्या त्या आजपर्यंत गेले 3 वर्ष आपण योग्य ते सहकार्य करत आहात, तशाच पद्धतीने याही वर्ष आम्हाला आणि याच्या पुढे सुद्धा सहकार्य कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो। त्याचबरोबर आत्ताच ज्यांचं या स्पर्धेसाठी आगमन झालेलं आहे ते आमचे उदयजी नागवेकर यांचं पुष्पगुच्छ देऊन मी आमच्या मंडळाचे खजिनदार बिलाल हकीम यांना विनंती करतो की आपण त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे। सर्व खेळाडूंना आणि सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की लाईनअपच्या बाहेर जो चेंडू येईल तो चेंडू आपण लगेचच आतमध्ये ग्राउंडवरती द्यायचा आहे। सर्वांना विनंती करतो, सर्वांनी लाईनअपची जागा घ्यायची आहे आणि या स्पर्धेचे समालोचक सरांना मी विनंती करतो की माईकचा दाब आपण आपल्या ताब्यात घ्यायचा आहे। धन्यवाद सर। काही मान्यवरांची अपेक्षा आहे की सरदारभाई जरासं या पहिल्या इनिंगचं धावतं वर्णन आम्हाला मराठीमध्ये ऐकायचं आहे, तर तुमची ही अपेक्षा देखील मी पूर्ण करतो। मराठी माध्यमिक शाळेमध्ये माझं शिक्षण झालं आहे आणि मला खूप प्राऊड आहे की मराठीमध्ये मला समालोचन करण्याची संधी प्राप्त होते। प्रामुख्याने हिंदी समालोचन करण्यासाठी मी ओळखला जातो, परंतु आज तुम्हाला या स्पर्धेमध्ये पहिल्या इनिंगचं धावतं वर्णन मराठी भाषेमध्ये ऐकवणार। एकदा जोरदार टाळ्या होऊ दे मित्रांनो या स्पर्धेसाठी। राकेश पहिला चेंडू होता, खूप चांगला कव्हरच्या दिशेने खेळला, सिंगल प्राप्त होईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल। पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे आणि नक्कीच श्रेया 11 या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। आणि सांगायचं झालं तर प्रत्येक शुभकार्याची सुरुवात आपण गणेशाला वंदन करून करतो, म्हणूनच म्हटलं जातं गुरुर् ब्रह्मा, यावेळेला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। यावेळेला खूप चांगला फटका खेळलाय, स्विच हिट पाहायला मिळाला आणि नक्कीच चौकार येतोय। श्रेया 11 संघाचे संघ मालक असतील श्री प्रकाशजी सूर्यकांत शिंदे सर असतील आणि त्याचबरोबर MRM किंग्सचे संघ मालक हसनजी मालदार साहेब असतील। हे दोन्ही संघांचं आता लक्ष आहे की कोणता संघ पहिला विजय या PKPL मध्ये संपादन करेल पाहूया। पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामध्ये 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील। यावेळेला खूप चांगला फटका खेळलाय, 1 बाउन्स 2 बाउन्स बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, 4 रन। कोणताही खेळाडू पंचांना विचारल्याशिवाय मैदानात येणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे। नक्कीच 2 चौकार या वेळेला पाहायला मिळाले। बॅटर आहे स्ट्रायकिंग एंडला
मयूरच्या बॅटमधून चांगली फलंदाजी पाहायला मिळते. यावेळेला देखील चांगला फटका सजवलाय. वन बाउन्स चेंडूला गॅदर केलं जाईल आणि जो तद्वर थ्रो करेल. 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. या 2 धावांनी धावफलक पुढे सरकते मित्रांनो. 12 या आकड्यावरती जवळजवळ पाहायला गेलं तर 55 ते 60 धावा बनवाव्या लागतील. 10x हा चेंडू वापरला गेला या स्पर्धेमध्ये. सर्वात जास्त ज्या चेंडूवरती चौकार आणि षटकार या टेनिस विश्वामध्ये पाहायला मिळाले तो चेंडू या PKPL स्पर्धेमध्ये वापरला गेलाय. आणि नक्कीच प्रथम फलंदाजी जर का तुम्ही करत असाल तर मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं असेल. यापुढील चेंडू मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न हेलिकॉप्टर अटेम्प्ट केला गेलाय. यावेळेला क्षेत्ररक्षण गचाळ होतंय. दणदण करत जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. मयूरच्या बॅटमधून आतापर्यंत 3 चौकार पाहायला मिळाले. या स्पर्धेच्या नियमानुसार 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 3 खेळाडू आपण तैनात करू शकता. आपण पाहू शकता डीप फाईन लेग आहे, डीप मिड विकेट आहे आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. त्यानुसार गोलंदाजी करणं गरजेचं असेल तर पाहूया. गोलंदाज सज्ज होते पुन्हा एकदा. राकेश खूप जास्त धावा त्यांनी खर्च केलाय या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. यावेळेला फुलटॉस चेंडू होता. मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. चेंडूला अडवलं जातंय. 1च धावावरती समाधान मानावं लागेल. या एकेरी धावाने धावफलक पुढे सरकेल मित्रांनो. तब्बल 17 या आकड्यावरती MRM किंग्स या संघाकडून खूप चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न मैदानामध्ये चाललाय. चांगला प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न झालाय. पहिलं पॉवर प्लेचे षटक संपुष्टात आलंय. उर्वरित पाहूया 3 षटकामध्ये किती धावा जोडल्या जातील. सर्व खेळाडूंना एक नम्र विनंती असेल, आपलं जे सेफ्टी गार्ड आहे ते आपण डगआउट मधूनच घालून यायचं आहे, अन्यथा पेनल्टी दिली जाईल. आपल्याला नियमावली दिले त्या नियमाचं जर का उल्लंघन केलं गेलं तर नक्कीच तुम्हाला पेनल्टी लागेल, याची दक्षता घ्या. आणि जर तुमच्या खेळाडूला पाणी घेऊन जायचं असेल तर पंचांच्या परवानगीशिवाय आपण मैदानामध्ये येऊ शकत नाही मित्रांनो. पहिलं षटक संपुष्टात आलंय. धावफलक आहे 17. नक्कीच चांगली बॅटिंग मैदानामध्ये साकारतोय मयूर. काय घणाघाती फलंदाजी केले आणि पॉवर प्ले मध्ये अभिषेक शर्मा सारखी तो फलंदाजी करताना दिसतोय. जो विश्वास दाखवला गेलाय त्या विश्वासाला सार्थक अशी फलंदाजी मयूरच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते. परंतु पाहूया श्रेया 11 या संघाकडून गोलंदाज कोण असेल जो या बॅटरला थांबवण्यामध्ये यशस्वी होईल. येणारा काळ सांगून जाईल मित्रांनो. ही तर स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे आणि येणारे 2 दिवसांमध्ये तुम्हाला मोठमोठे सामने पाहायला मिळतील. 4-4 षटकांचे हे सामने आहेत. हे उत्कंठावर्धक सामने असतील. एकमेकांच्या विरोधामध्ये हल्ले प्रतिहल्ले पाहायला मिळतील. रश्मिकांत गोलंदाजी मार्क वरती आलाय तर पाहूया. साऊथचा सुपरस्टार रजनीकांत तुम्हाला माहिती आहे, परंतु हा रश्मिकांत कशा पद्धतीने गोलंदाजी करेल याकडे आता सर्वांचं लक्ष असेल. नक्कीच सरदारजी, हा बनकोरवाडीतला गाजलेला असा गोलंदाज आहे. भरपूर असा एक्सपिरियन्स आहे याच्याकडे. नक्कीच पाहूया या पहिल्याच सामन्यामध्ये रश्मिकांत पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. समोर आहे इन्फॉर्म बॅटर मयूर. या पुढील चेंडू दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू. शॉर्ट पिच टाकलेला चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि झेल टिपलाय. मयूर बॅक टू द पॅव्हिलियन. चला सेलिब्रेशन करायचं आहे, परंतु वेळेचं देखील बंधन आहे. त्या वेळेमध्ये तुम्हाला सेलिब्रेशन करावं लागेल. काय झेल टिपलाय. फटका चांगला होता परंतु गॅप काढण्यामध्ये अपयशी ठरला मयूर. आणि जसं सांगितलं आमच्या मित्राने, हा एक नावाजलेला गोलंदाज आहे आणि त्याची प्रचिती पहिल्याच चेंडूवरती पाहायला मिळाली. शॉर्ट पिच टाकला चेंडू
आणि जाळ्यामध्ये अडकवलंय मयूर याला, जो चांगली फलंदाजी करत होता. आता वन डाऊनच्या स्वरूपामध्ये आलाय नवीन बॅटर सतीश बेर्डे. नक्कीच मराठीतील एक सुपरस्टार कैलासवासी लक्ष्मीकांतजी बेर्डे हे नाव मोठं आहे, परंतु हा सतीश बेर्डे हा सुपरस्टार, हा भावकी आहे असं कळतंय. असू दे, ठीक आहे, तशीच खेळी मैदानामध्ये करावी लागेल. नक्कीच क्षमता आहे, उंच पुरा असा खेळाडू क्षमता आहे या खेळाडूमध्ये. आणि तिसऱ्या नंबरवरती येणारा प्रत्येक बॅटर हा विस्फोटक समजला जातो क्रिकेटमध्ये. पाहूया या पुढील चेंडू. ओव्हरपिच टाकलाय, आल्या आल्या उडवलाय, जातोय सरळ दंदन करत सीमारेच्या पलीकडे 6 धावांसाठी. लक्ष्मीकांतजी बेर्डे हिट होते आणि हा फलंदाज देखील मैदानामध्ये फिट आहे. षटकार खेचलाय. ओव्हरपिच चेंडू होता, भिरकावून दिलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून, सरळ जाईल सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. काय मिडल केलाय चेंडूला, जसा बॅट वरती आला 6 धावांची मोहर लागली होती त्या चेंडूवरती. जबरदस्त फलंदाजी, 600च्या स्ट्राईक रेटने तो फलंदाजी करतोय. आल्या आल्या षटकार मारणं गरजेचं होतं आणि ते त्याने करून दाखवलंय. 24 चेंडूची इनिंग आहे म्हणजे तुम्हाला जास्त वेळ मैदानामध्ये विचार करण्याची संधी मिळणार नाहीये. जो चेंडू येईल त्याला सीमारेषा पलीकडे करावा लागेल. या पुढील चेंडू, या वेळेला शॉर्ट पिच टाकलाय चेंडू, झेलबाद होण्याची संधी आहे परंतु क्षेत्ररक्षकाने केलेली चूक. वन बाउन्स जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. डीजे वाऱ्याच्या जोरावरती हा चेंडू जवळजवळ सीमारेषाच्या थोडस आतमध्ये पडला. प्रयत्न चांगला होता क्षेत्ररक्षकाचा परंतु झेल टिपण्यामध्ये अपयशी ठरलाय आणि जातोय चौकारासाठी. धावसंख्या आहे 27. यापुढील चेंडू, याही वेळेला मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. आता ऑफ साइड ऑफ वरती हा चेंडू केला गेला. बॅटर थोडासा अपयशी ठरलाय. पुन्हा एकदा मिड विकेटच्या रिजन वरती मोठा फटका लगावण्याच्या प्रयत्नामध्ये होता हा फलंदाज परंतु निर्धाव चेंडू येतोय. चांगलं कमबॅक केलंय गोलंदाजाने. यावेळेला देखील उडवलाय, जातोय जवळजवळ, गेला 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 106 मीटर हा षटकार. काय फटका सजवलाय, हा दुसरा षटकार आहे या षटकामधील आणि नक्कीच तुफानी बॅटिंग मैदानामध्ये करतोय तो म्हणजे सतीश बेर्डे. नावाला साजेशी अशी खेळी तो सजवतोय. तीन चेंडूवरती 3 षटकार जर का खेचले गेले तर सन्माननीय रुपेशजी पालेकर सर यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाची धनराशी दिली जाईल बॅटरला. आणि नक्कीच अप्रतिम फलंदाजी मैदानामध्ये साकारतोय हा फलंदाज. पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये MRM किंग हा संघ जबरदस्त धावसंख्या उभारण्याच्या तयारीमध्ये आहे आणि आतापर्यंत धावसंख्या झाले 33. मी तरी 55 ते 60 धावांचा अंदाज लावला होता. तोही पल्ला गाठणार का याकडे लक्ष लागून राहिलंय मित्रांनो. ही तर सुरुवात आहे. पहिलाच सामना मैदानामध्ये रंगलाय आणि या पहिल्या सामन्यामध्ये मोठी धावसंख्येच्या दिशेने MRM किंग्स हा संघ वाटचाल करताना दिसतोय. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते सतीश बेर्डेच्या माध्यमातून. याआधी सुरुवात चांगली झाली होती ती म्हणजे मयूर याच्या माध्यमातून. त्याने तब्बल 17 धावा कोटल्या मैदानामध्ये. पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले आणि तदनंतर दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती तो झेलबाद झाला होता. याही वेळेला उडवलाय, क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्यावरून जाईल. 1 बाउन्स 4 रन. हॅलो हॅलो
दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती एक गडी बाद केला होता. तदनंतर उर्वरित 5 चेंडूंवरती त्याने तब्बल धावा खर्च केल्यात 20. म्हणजे 2 षटका अखेरीस धावसंख्या झाली ती म्हणजे 37. 2 षटकांचा खेळ संपुष्टात आलाय. उर्वरित 2 षटकांचा खेळ या ठिकाणी मैदानामध्ये आहे आणि पंचांच्या उजव्या बाजूने अराउंड द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी आलाय ओमकार. शॉर्ट पिच चेंडू टाकलाय. झेल बाद करण्याची सुवर्ण संधी आहे आणि झेल सोडलाय आणि हा चौकार देखील गेलाय. थँक्यू डीजे. म्हणूनच मराठीमध्ये म्हटलं जातं तेल पण गेलं तूप पण गेलं हाती आलं धुपाटणं. तसंच काय ते चित्र मैदानामध्ये पाहायला मिळालं. एक चांगला झेल टिपण्याची संधी होती परंतु काय झालंय झेल तरी गेला. धावा रोखण्याची संधी होती परंतु वन बाउन्स चेंडू सीमारेषे पलीकडे जातोय 4 धावांसाठी. प्रयत्न चांगला होता. प्रयत्नाती परमेश्वर असं म्हटलं जातं. प्रत्येक प्रयत्नांना तुम्हाला यश प्राप्त करावं लागेल. असं झालं म्हणून झेल सोडला गेला असं झालं म्हणून असं झालं असं चालणार नाहीये. तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. यावेळेला देखील एसटी रक्षक आहे. यावेळेला देखील झेल सोडलाय. अरे बाप रे बाप. आपण एखादा जेव्हा सामने पाहतो तेव्हा पाहिल्यानंतर आपल्या मनापासून काही उद्गार निघतात. आता हेच उद्गार प्रेक्षकांच्या माध्यमातून तुमच्या बाबतीत निघतायत. वेळ आहे मित्रांनो फिरून आपल्याकडे पुन्हा एकदा येतेच. आणि एसटी रक्षकाला ही संधी का होती कारण का त्याच्या हातामध्ये ग्लोव्ज आहे. झेल टिपायला पाहिजे होतं परंतु तसं झालं नाहीये. एसटी रक्षक स्वप्नील मोरे होता आणि झेल या वेळेला सोडला गेलाय. 2 जीवनदान या वेळेला फलंदाजाला मिळालेत. पाहूया किती मोठी इनिंग तो मैदानामध्ये साकारतोय. यावेळेला देखील चांगला चेंडू होता. वाईड यॉर्कर पाहायला मिळाला. 1 धाव निश्चितच पूर्ण केली जाईल. आणि जे मायबाप प्रेक्षक वर्ग आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर जर का तुम्ही झेल टिपला तर तुम्हाला देखील 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. म्हणजे या स्पर्धेमध्ये येणारा प्रत्येक सदस्य काही ना काहीतरी जिंकून जाणार आहे. नक्कीच बक्षिसांची लयलूट आहे परंतु तुम्हाला विजय संपादन करावा लागेल. पाहायला गेलं तर या एकेरी धावेने धावफलक पुढे सरकेल 42 या आकड्यावरती. 1 गडी बाद. पाहूया स्ट्रायकिंग एंडला आता आहे नदीम आहे. यावेळेला देखील उडवलाय. झेलची संधी आहे. स्वतः गोलंदाज आणि आता सोडत नाहीये. गोलंदाज सांगतोय माझ्या गोलंदाजीवरती 2 झेल टिपले गेलेत. धन्यवाद डीजे धन्यवाद. आता मलाच काहीतरी करावं लागेल म्हणून त्यांनी तो पडता अडखळता हा झेल टिपलाय. स्वतः पडला देखील जीवाचं रान केलं आणि नदीम याला तंबूच्या आसऱ्याला धाडलंय. एक सुंदर झेल. करावं तर काय करावं तर स्वतःवरती विश्वास दाखवावा अशी ही गोलंदाजी मैदानामध्ये रंगते मित्रांनो. हॅलो नक्कीच tenniscricket.in च्या माध्यमातून हे लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. राज केबल लांजा यांनी हे लाईव्ह टेलिकास्ट जे आम्हाला स्पॉन्सर केलंय त्यांचा आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. असे आमचे पाठीराखे आहेत म्हणूनच ही दर्जेदार स्पर्धा आपल्या 3ऱ्या पर्वाला देखील पाहायला मिळते. नवीन बॅटर आलाय निलेश आलाय. यावेळेला ब्लॉक टाकलेला हा चेंडू. 1 धाव घेण्याची संधी होती. डायरेक्ट हिट आहे आणि नक्कीच आणि हा फलंदाज बाद होतोय. धावचित होऊन तंबूच्या आसऱ्याला परततोय. त्याचबरोबर या स्पर्धेला आवर्जून भेट देण्यासाठी हॅलो 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 गेली 2 वर्ष आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य करणारे आणि सहकार्य कोर्लेगावचे सरपंच आमचे मित्र
आदरणीय गणेशजी साळुंके साहेब यांचंच आत्ताच आगमन झालेलं आहे. विनंती करतो की आपण त्यांना विचारमंचावरती घेऊन यायचं आहे. मी प्रभानवली खोर्णको यंग स्पोर्टच्या सर्व कार्यकारिणींना विनंती करेन की गणेशजी साहेबांना आपण विचारमंचावरती घेऊन यायचं आहे. नक्कीच सर्व आदरणीय मान्यवरांचं व्यासपीठावरती सहर्ष स्वागत आहे. आपलं पाठबळ आहे म्हणूनच PKPL ही स्पर्धा या तिसऱ्या पर्वामध्ये देखील दिमाखात प्रवेश करते. एकदा जोरदार टाळ्या होऊ दे साहेबांसाठी. वेलकम सर. आपलं हृदयाच्या अंतःकरणातून सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. आम्हाला माहिती आहे तुम्ही देखील एकेकाळी चांगले क्रिकेटपट्टू असालच आणि ज्याच्या रक्तातच क्रिकेट लपलेला आहे तो क्रिकेटला प्रमोट का करणार नाही. सर वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. नक्कीच साहेबांचं आगमन झालंय या व्यासपीठावरती आणि असे पाठीराखे आहेत म्हणूनच ही भव्य दिव्य स्पर्धा आम्ही आयोजित करण्यामध्ये यशस्वी होतोय. म्हणूनच म्हटलं जात आहे आज होऊ दे खर्च. व्यासपीठावरती आहेत सरपंच. आपण पाहताय प्रभानवल्ली कोर्निनको प्रीमियर लीग 2026 पर्व तिसरं आणि या तिसऱ्या पर्वामध्ये देखील दिमाखात प्रवेश आम्ही केलाय आणि सर्व आदरणीय व्यासपीठावरती मान्यवरांचं आम्हाला सहकार्य आहे म्हणूनच आम्ही यशस्वीरित्या या तिसऱ्या पर्वामध्ये प्रवेश करतोय. तर यापुढे देखील आपलं सहकार्य असेलच यात काही शंका नाही आहे. नक्कीच 3 षटका अखेरीस धावसंख्या झाली 44. 3 गडी बाद. पहिल्या 2 षटकांचा विचार केला तर 37 धावा धावफलकावर होत्या. तिसरं षटक एक निर्णायक षटक मी म्हणेन. 7 धावा फक्त खर्च केल्या. अंतिम षटक हाताळण्यासाठी आलाय गोलंदाज. शॉर्ट पिच टाकलाय, उडवलाय. नक्कीच व्यासपीठावरती मान्यवरांना सलामी देणारा हा षटकार असेल. काय फटका सजवलाय आणि पाहिलं होतं हा शॉर्ट पिच चेंडू आहे. भिरकावून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. सलग जर 3 षटकार खेचले गेले तर तब्बल 1000 रुपयाची धनराशी दिली जाईल फलंदाजाला आणि ही धनराशी आम्हाला पुरस्कृत केले. सन्माननीय अध्यक्ष रुपेशजी पालेकर साहेब यांनी हे धनराशी आम्हाला पुरस्कृत केले सलग 3 षटकार खेचणाऱ्या फलंदाजासाठी. यानंतर होणारा सामना असेल मित्रांनो साई शिवार्थ आणि लावण्य फायटर्स. आपण सज्ज राहायचं आहे. टॉसबॉक्सच्या दिशेने यायचं आहे 1 इनिंग संपल्यानंतर. दोन विकेट जर का गोलंदाजाने प्राप्त केले तर आफ्ताब शेख यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिले जाईल. यस, यावेळेला मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि सहजरित्या दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. ही इनिंग संपल्यानंतर तुम्ही हिंदीमधून तुम्ही माझं समालोचन ऐकाल मित्रांनो. काही मान्यवरांची डिमांड होती त्यामुळे पहिलं इनिंगचं धावतं वर्णन तुम्ही मराठीमधून ऐकताय. अनेक रत्नागिरीतील माझे काही चाहते आहेत ते म्हणत असतील सरदार शेख हिंदीमध्ये समालोचन करतो आज मराठीमध्ये का. जेवढं प्रेम मी हिंदी या भाषेवरती करतो त्याहीपेक्षा जास्त मराठी भाषेवरती माझं प्रेम आहे मित्रांनो. आणि मला अभिमान आहे या कोकणच्या भूमीमध्ये या सरदार शेखचा जन्म झालाय आणि आपल्यासारखे सर्व पाठीराखे मला मिळालेत. नक्कीच चांगला फटका सजवलाय. अंतिम या षटकामध्ये
मोठी खेळी करावी लागेल फलंदाजाला. अंतिम षटक म्हणजे हाणामारीचं षटक समजलं जातं क्रिकेटमध्ये. विकेटला जास्त महत्त्व दिलं जात नाहीये. फलंदाज आता मोठी खेळी करण्यासाठी मैदानामध्ये सज्ज आहे. गोलंदाजी मार्कवरती आहे अशफाक शेख आणि समालोचन करतोय सरदार शेख. यावेळेला फटका सजवलाय, दणदण करत जाईल सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. गचाळ क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळालं. यालाच म्हटलं जातं शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. ज्या दिशेने चेंडू येत होता, ज्या गतीने अशफाक शेख गोलंदाजी करत होता, फक्त दिशा दिली आणि उर्वरित काम चेंडूने केले मैदानाच्या बाहेर जाऊन 4 धावांसाठी. जे टीम ओनर आहेत हसनभाई काफी खुश असतील ज्या पद्धतीने त्यांचा संघ मैदानामध्ये खेळ करतोय. हॅलो हॅलो ओमकार भाई काय म्हणताय, काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे? तिथून हा चेंडू सुटला गेलाय आणि काय म्हणाल या स्पर्धेबद्दल? हरा किंवा जिंका, परंतु या पूर्ण स्पर्धेत तुम्ही क्रिकेटला एन्जॉय करणार. तुम्हाला हा नक्की, हा नक्कीच, यात काही शंका नाहीये. कारण का ज्या पद्धतीने या स्पर्धेच्या माध्यमातून जो निधी मिळतोय तो देखील खूप चांगल्या कामात वापरला जातो, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. ज्या सर्व जे विद्यार्थ्यांवरती जे चांगलं म्हणजे मार्गदर्शन झालंय, सन्माननीय मॅडम या ठिकाणी उपस्थित, त्यांनी सांगितलं की इथे खेळणारे सर्व माझे विद्यार्थी आहेत. तुमच्यासारख्या शिक्षकाचं जर पाठबळ असेल तर असेच विद्यार्थी घडतील आणि हा सार्थ अभिमान आहे आणि ते त्यांनी करून दाखवलंय. या क्रिकेटच्या माध्यमातून आम्ही एकत्र येऊन हा क्रिकेटचा उत्सव या ठिकाणी साजरा करू, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलंय. तर या गुरूंना गुरुदक्षिणा देण्याची सुवर्ण संधी आले. म्हणूनच म्हटलं जातंय गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. नक्कीच तुम्हाला खेळ चांगला करावा लागेल मित्रांनो. आणि आम्ही सेकंड मॅचचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या वेळेला टॉसच्या दिशेने बोलवतोय. धन्यवाद सर. प्रामुख्याने हॅलो भेट देण्यासाठी उपस्थित झालेले आमच्या वेळोवेळी मदतीला धावून येणारे आमचे मित्र, हॅलो हॅलो त्याचबरोबर हॅलो गेले 3 वर्ष या स्पर्धेसाठी भरघोस असं देणगीदाते योगदान असतं ते आमचे लाडके मित्र आदरणीय कोरलेगावचे सरपंच आदरणीय गणेशजी दादा साळुंके यांचं या स्पर्धेसाठी आगमन झालेलं आहे. तरी आमच्या प्रभानवली खोर्निको यंग स्पोर्टच्या माध्यमातून आमचं कर्म प्राप्त आहे की या स्पर्धेसाठी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं मान सन्मान करणं हे गरजेचं आहे. आणि यूट्यूबचं कामामध्ये असणाऱ्या कामामध्ये बसून तिथे बघत असताना हे यूट्यूबच्या लाईव्ह दर्शनामुळे करत असताना याचा आनंद लुटण्यासाठी माझ्या गावामध्ये माझ्या गावातल्या मातीमध्ये कशा पद्धतीचं प्रदर्शन चालू केलेलं आहे आमच्या या प्रभानवली खोर्निको यंग स्पोर्टच्या माध्यमातून
ते पाहण्यासाठी या यूट्यूबच्या माध्यमातून जो सर्व खर्च केलेला आहे ते आमचे आदरणीय गणेशजी साळुंके साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. त्याचबरोबर त्यांचं सन्माननीय गणेशजी साळुंके साहेबांचं कोर्ले गावचे सरपंच यांचं शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्माननीय स्वागत करते आमच्या मंडळाचे. हॅलो, आत्ताच आपल्या या स्पर्धेला जॉईन झालेले आपल्या कोरलेगावचे आदर्श सरपंच, गेल्या 3 वर्ष या संपूर्ण स्पर्धेला भली मोठी अशी मदत करणारे, नेहमी आमच्या पाठीशी उभे राहिलेले, गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी या संपूर्ण यूट्यूब लाईव्हचा खर्च ज्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाला आहे असे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक गणेशजी साळुंके साहेब व्यासपीठावरती उपस्थित आहेत. तदरम्यान आपल्या या प्रभानवली खोर्डिंको प्रीमियर लीगसाठी आत्ताच जॉईन होत आहेत आपल्या लांजा तालुक्याच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सावली कुरूप मॅडम यांचं आगमन होतं आहे. मी विनंती करतो मॅडमना आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. त्याचबरोबर त्यांच्या समवेत सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन आसनस्थ व्हायचं आहे. लांजा तालुका नवनिर्वाचित नगराध्यक्षा, लांजा तालुका नगरपंचायतच्या प्रथम नागरिक सन्माननीय सावली कुरूप मॅडम यांचं आगमन होतं आहे. पंचायती सामन्याला सुरुवात करायची आहे. या दिवसभरात बरेच सामने खेळवायचे आहेत. सन्माननीय नगराध्यक्षा कुरूप मॅडम यांचं आगमन होतं आहे. मॅडमना विनंती करतो मुख्य व्यासपीठावरती बसून आसनस्थ व्हायचं. त्याचबरोबर सन्माननीय ज्या आपण सर्व मॅडमना विनंती आहे आपण सुद्धा मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं. सर्वांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती बसून घ्या. यस, तमाम बड़ी हस्तियों का मैं तहे दिल से स्वागत करना चाहूँगा इस मंच के ऊपर PKPL इस प्रतियोगिता में। जी हाँ, इस समय जो है वाइड का इशारा आया है, 64 रनों का पीछा करना है टीम श्रीया 11 टीम को। देखना होगा इस रनों को मुकम्मल कर पाते या नहीं ओवर द विकेट से। इस बार बहुत ही अच्छा स्ट्रोक खेला है, डीप में खिलाड़ी तैनात, 1 बाउंस गेंद को फील्ड किया जाएगा। जब तक कि थ्रो करते 1 रन मुकम्मल कर लिया गया है। इतना आसान नहीं रहेगा पावर प्ले में भी रन बनाना, क्योंकि 38 सर्कल के बाहर 3 खिलाड़ी को तैनात किया गया है। एक डीप एक्स्ट्रा कवर है, एक तकरीबन काउ कॉर्नर और एक डीप मिड विकेट के क्षेत्र में तैनात किया गया है। तो बल्लेबाज चांस जरूर लेना चाहेंगे, देखना होगा। ओवर पिच गेंद थी, बढ़िया स्ट्रोक खेला है, सिंगल आसानी के साथ प्राप्त होगा। दूसरी की मांग करेंगे और दूसरा रन भी लगभग मुकम्मल किया जाएगा। बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। श्रेया 11 टीम टॉस जीतकर पहले गेंदबाजी करने का फैसला किया था और गेंदबाजों ने 4 ओवर में 63 रन जो है खर्च किए हैं। अब बल्लेबाजों को अपना रोल पूरा करना होगा। अगर इन रनों की बात की जाए तो तकरीबन 10 लंबे स्ट्रोक जड़ने होंगे और दोनों भी बल्लेबाज अच्छे हैं, इसमें कोई दोहराई नहीं है। 15-20 कदमों का रन अप लेकर ओवर द विकेट से पटकी हुई गेंद हवा में खेला, कॉटन बॉल का चांस इस समय है और कैच को लपका है, मिल गई विकेट। जिस विकेट की तलाश में थे गेंदबाज,
डाउन के रूप में ओमकार आए हैं, अच्छे हॅलो, हॅलो. ऑलराउंडर। आत्ताच्या स्पर्धेला आवर्जून भेट दिली आहे ते आमच्या नगरपंचायत लांजा नवनिर्वाचित नगरसेविका मॅडम, नगराध्यक्षा माननीय सावली कुरूप यांचं आगमन झालेलं आहे। मी आमच्या मंडळाचे अध्यक्ष आदरणीय रुपेश पालेकरांना विनंती करतो की मॅडमचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत करायचं आहे। सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे। नवनिर्वाचित नगराध्यक्षा मॅडम, त्याचबरोबर त्यांच्या समवेत उपस्थित सारिका सोलकर, दीपा गोटम, सोनाली कोलवणकर आणि सोनाली गांधी यांचंसुद्धा मी आदरणीय आमच्या मुख्याध्यापिका मॅडम यांना विनंती करतो की आपण यांचं पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे। त्याचबरोबर आत्ताच आमचे मित्र अतिश मानगेकर यांनी उल्लेख केल्याप्रमाणे या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत आमच्या कोर्ले गावचे सरपंच आदरणीय आणि आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे आदरणीय गणेशजी साळुंके यांचंही सुद्धा पुष्पगुच्छाने शाल देऊन आमच्या गावचे उपसरपंच दीपकजी ब्रीत, त्याचबरोबर या स्पर्धेचे अध्यक्ष महोदय रुपेशजी पालेकर, संदीप चव्हाण यांना विनंती करतो की आज साहेबांचं आपलं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन आणि निलेश उर्फ बाळापतकी यांना सुद्धा विनंती करतो की आपण साहेबांचं पुष्पगुच्छ आणि शाल देऊन स्वागत करायचं आहे। त्याचबरोबर मी विनंती करेन सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे। त्याचबरोबर नगराध्यक्ष मॅडमना सुद्धा सावली ग्रुप यांना सुद्धा सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना सन्मानित करायचं आहे। त्याचबरोबर त्यांच्या समवेत उपस्थित कोर्ले गावचे उपसरपंच मुक्त्यार साटविलकर यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतील आमच्या मंडळाचे खजिनदार बिलाल हकीम। त्यानंतर त्यांच्या समवेत उपस्थित असलेले सचिन साळुंके साहेब यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतील बिलाल हकीम। धन्यवाद सर। सरदारजी सर, आपण सुरुवात करू शकता।
चलिए, मुझे ऐसा लग रहा है तमाम बड़ी बड़ी हस्तियों के मौजूदगी में ये पहला ही मुकाबला हाई वोल्टेज की ओर बढ़ने वाला है, क्योंकि मैच बहुत ही अच्छा होने की आशंका है। अभी भी उम्मीद नहीं छोड़ी है बल्लेबाज ओमकार और प्रशांत, दोनों भी अच्छे खिलाड़ी हैं। देखना होगा, ये दूसरा ओवर जो है प्रगति पथ पर है। पहली ओवर में 11 रन बने थे, अगर इस ओवर में 2 लंबे स्ट्रोक आते हैं तो मजा आने वाला है। 64 रनों का पीछा कर रही है श्रेया 11 की टीम। उड़ाया है, हवा में गेंद है और गेंद के नीचे फील्डर जरूर आते हुए, लेकिन वन बाउंस जाएगी 4 रनों के लिए। जी हाँ, दोनों भी खिलाड़ियों ने सिग्नल नहीं देखा था, एक्सीडेंट होने के चांसेस थे, हेलो लेकिन इस समय वन बाउंस 4 रनों के लिए गेंद जाती हुई। हॅलो हॅलो यानंतर होणारा दुसरा सामना लावण्य फायटर विरुद्ध साई शिवार्थ. दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि या सामन्याचा नाणेफेक करतील नगराध्यक्ष मॅडम. त्यांनी इथे यायचं आहे नाणेफेकीसाठी. दोन्ही संघाचे संघनायक भरत गुरव, साई शिवार्थ स्ट्रायकर. नाणेफेक होते, मॅडमच्या हस्ते सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. नाणेफेक इथे जिंकलाय लावण्य फायटर्स या संघाने आणि आपण डिसिजन काढवायचं आहे. क्षेत्ररक्षण रिझन काय? आउटफील्ड ओपन आहे, सो ट्राय करेन की मोस्टली बॉलरकडून जास्त प्रेशर नाही म्हणून आधीच बॉलिंग करून नंतर. धन्यवाद, थँक्यू. भरत, तुम्ही टॉस हारलाय, तुम्ही जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? आमचा पण क्षेत्ररक्षणाचा निर्णय राहिला असता, पण आता बॅटिंग आले त्यामुळे आम्ही 50 ते 60 डावा का प्रयत्न करण्याचा करू आम्ही. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. आणि मॅडमनी आमच्या PKPL टुर्नामेंटसाठी आपल्या शब्दामध्ये 2 मिनिटं शुभेच्छा द्यायच्या आहेत. प्रभानवल्ली प्रभानवल्ली खोरनिनको. हॅलो, प्रभानवल्ली खोरनिनको यंग स्पोर्ट्स आयोजित प्रभानवल्ली खोरनिनको प्रीमियर लीग 2026 इथे मला जो मान सन्मान दिला इथल्या व्यासपीठावरील सर्व सन्माननीय व्यक्तींनी, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि सर्व ठिकाणातून जे स्पर्धक आले आहेत त्यांना माझ्याकडून शुभेच्छा देते. धन्यवाद. थैंक यू सो मच. बहुत ही अच्छे और कम अल्फाजों में इस प्रतियोगिता की उन्होंने जो है बात की है. ज़रूर इसीलिए कहा जाता है परिंदों को मिलेगी मंजिल ये उनके फैले हुए पर बोलते हैं. अरे अक्सर ज़माने में चुप लोग वही रहते हैं जिनके हुनर बोलते हैं. और मुझे पता है वाह, जो वाह, लोग शाबाश. कम बोलते हैं ना वो काम बहुत अच्छा करते हैं. इसीलिए आज आप नगराध्यक्ष और सरपंच सर है, इसीलिए अपने काम से हमेशा जवाब देने वाली शख्सियत है. आपके आगे के सफर के लिए सरदार शेख की ओर से ढेर सारी शुभकामनाएं. थैंक यू सो मच. आप आए और ये PKPL की रौनक और ज्यादा बढ़ी, तो थैंक यू सो का बहुत बहुत शुक्रगुजार है. धन्यवाद सर. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी थोड्याच मिनिटामध्ये शुभेच्छा देतील आमचे कोर्लेगावचे सरपंच गणेशजी साळुंके साहेबांनी. विनंती करतो की आपण 2 मिनिटात शुभेच्छा द्यायच्या आहेत. हॅलो हॅलो हॅलो
सर्वांना माझा नमस्कार. प्रभानवल्ली खोर्निनको यंग स्पोर्ट्स आयोजित प्रभानवल्ली खोर्निनको प्रीमियर लीग 2026 सालाबादप्रमाणे याही वर्षी या क्रिकेट स्पर्धा अतिशय उल्हासात आयोजित करण्यात आलेल्या आहेत. माझे मित्र दीपक ब्रीद, दादा पत्की, उपस्थित व्यासपीठ आणि समालोचक माझे मित्र, या सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि या प्रीमियर लीगसाठी जे स्पर्धक ज्या टीम इथे आलेले आहेत त्या सर्वांचं अभिनंदन करतो की अतिशय उत्कृष्ट असं नियोजन इथे मला दरवर्षी पाहायला मिळतं. आणि एवढा मोठा क्रिकेटचे सामने आणि एवढ्या सगळ्या टीम्सला एकत्र बोलून त्यांची सगळी व्यवस्था अतिशय सुबकपणे इथे केली जाते. मी गेली 3 वर्ष इथे सातत्याने येत आहे आणि मला हे पाहायला मिळतं आहे की गावच्या ग्रामीण भागामध्ये खूप साऱ्या सुविधा नसतात किंवा अडचणी खूप येतात सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी. तरी त्या सगळ्या अडचणींवरती मात करून अतिशय सुंदरपणे या स्पर्धेचं नियोजन दरवर्षी येथील सर्व व्यवस्थापकीय समिती आणि कार्यकारिणी करत असते. त्यासाठी पुन्हा एकदा त्यांचं अभिनंदन करतो आणि या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. थैंक यू सो मच सर. लास्ट ईयर भी यहाँ से मुझे कॉल आया था, लेकिन एक प्रतियोगिता कवर कर रहा था इसलिए आने को नहीं मिला. लेकिन मुझे लगता है लास्ट ईयर मैंने बहुत कुछ मिस किया है. 28 रन बने. आइए चलते आपकी इजाजत से चलते बीच मैदान में, और सभी दर्शक चाहते हैं कि ये मुकाबला हाई वोल्टेज की ओर बढ़े. देखिए सूरज की तपती हुई किरणें आपको थोड़ी सी तकलीफ देगी, लेकिन इस प्रतियोगिता से बाहर जाओगे ना आपको बहुत ज्यादा तकलीफ होने वाली है. उसमें बने रहने के लिए हर एक मुकाबला बहुत ज्यादा जरूरी है. उड़ाया है, जाएगी गेंद सीधा तारामंडल बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. व्हाट अ शॉट. लगातार 3 छक्के अगर जड़ते हो तो आपको दिए जाएंगे 1000 रुपए. हाँ, सरपंच साहब इनका हम बहुत बहुत शुक्रगुजार है. अपना कीमती समय इस प्रतियोगिता के लिए निकाला और 4 चांद लगाए हैं. और बीच मैदान में छक्कों की बरसात होती हुई, क्या बात है. और 2 लगातार छक्के जड़ चुके हैं इस समय बल्लेबाज. रन संख्या की अगर बात की जाए तो रन संख्या बनी है 240 रन बने हैं. अब यहां से चाहिए 24 रन. त्याचबरोबर आता या स्पर्धेला उपस्थित आमच्या गावच्या रहिवासी सुशांत प्रभुलकर यांचं आगमन झालेलं आहे. मी मॅडमला विनंती करेन की आपण विचार मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यस, देखिए इस समय जो है बहुत ही जबरदस्त मैच रोचक मोड़ पर आया है. जितना प्रेशर बल्लेबाज के ऊपर है उतना ही प्रेशर गेंदबाज के ऊपर होगा. 6 गेंदे 24 रनों की जरूरत है. इसलिए कहा जाता है टूटने लगे हौसला तो ये याद रखना, बिना मेहनत के सर पे ताज नहीं होते. अरे अंधेरों में ढूंढ लेते हैं मंजिल अपनी, जुगनू कभी रोशनी के मोहताज नहीं होते. लेकिन बल्लेबाज रनों के मोहताज, गेंदबाज विकेट के मोहताज, और दोनों टीमें जीत के मोहताज. 6 गेंदे 24 रन. और ये हो सकता है क्योंकि 4 गेंदों को आउट ऑफ पार्क करना होगा. जी हाँ, अगर आएगी बल्लेबाज के स्लॉट में तो भेजेंगे पार्किंग प्लॉट में. मजा आने वाला है. 6 गेंदे 24 रन. और गेंद अब थमाई है आखिरी ओवर. नीलेश आए हैं, देखना होगा. अपने सर के ऊपर से कैप नहीं हटाई है, अब हटाई है. जी हाँ, देखना होगा अब किस तरीके की गेंदबाजी करते. बल्लेबाज भूखे शेर की तरह झपट्टा लगाने के लिए बीच मैदान में सज्ज है. कौन सी टीम पहली जीत इस पीकेपीएल में अर्जित करेगी इस तीसरे सीजन की, देखना होगा.
4 लंबे छक्के जड़ने होंगे बल्लेबाज को। पहली गेंद है, फ्लिक किया है, सिंगल तो मिलेगा, दूसरी की मांग जरूर करना चाहेंगे और दूसरा रन भी बड़ी आसानी के साथ मुकम्मल होगा। 5 गेंदें हैं और इस समय किस खिलाड़ी को बाहर जाना होगा, देखना होगा। ये विकेट मिला है, बहुत बड़ा विकेट मिला है, रन चाहिए थे और तीसरा रन लेने के चक्कर में इस समय रन आउट के शिकार बने हैं बल्लेबाज। यानी कि 2 रन जुड़ेंगे स्कोर कार्ड में। अब आने वाली 5 गेंदें हैं और जीतने के लिए अब चाहिए 22 रन। मुकाबला अभी भी ऑन है, ऑन है, ऑन है। देखना होगा, आने वाले बल्लेबाज को अब सोचने का मौका है नहीं, जाकर फैसला कन्वर्ट करना होगा चौके या छक्के में। और बल्लेबाज आते हुए इस समय बीच मैदान में स्वप्निल। जो कि नॉन स्ट्राइक एंड पर रहेंगे। आने वाली 5 गेंदें 22 रन। आने वाली गेंद पर अगर लंबा स्ट्रोक आता है तो मुकाबला ऑन होगा, इसमें कोई दोहराई नहीं है। इस ओवर की दूसरी गेंद, ओवरपिच गेंद थी, उड़ाया है, लॉन्ग ऑफ के सर के हाथ में जाएगी। जी हां, विकेट मिलता हुआ। त्याचबरोबर आताच उपस्थित झालेल्या आमच्या प्रभानवली ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य आदरणीय सुशांत मॅडम यांचं पुष्पगुच्छ देऊन मी विनंती करतो आदर्श मंदिर हायस्कूल प्रभानवलीचे मुख्याध्यापिका मॅडम शिंदे मॅडमला विनंती करतो आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे। ओके सर। बहुत ही अच्छी गेंद थी, लो फुल टॉस गेंद, इतना आसान नहीं होता बाउंड्री लाइन के पार करना। नीलेश ने अब तक नफीतुरी गेंदबाजी की है, एक रनआउट का विकेट मिला है और एक को कैच आउट किया है और लॉन्ग ऑफ के क्षेत्र में बढ़िया कैच देखने को मिला। देखना होगा इस ओवर की अगली गेंद और इस समय लेग स्टंप के काफी बाहर, वाइड का इशारा था। वह सोच तो अच्छी थी जड़ में करने की, लेकिन लेग स्टंप के बाहर कर बैठे गेंद को और 1 रन अतिरिक्त रूप में स्कोर कार्ड में जुड़ता हुआ। रन संख्या बनी है इस 1 रन के साथ 44 रन बने और 20 रनों की जरूरत है। स्वप्निल ऑन स्ट्राइक, इस बार भी देखना होगा, गेंद को रीड कर रहे थे इसलिए शायद ही ये सेफ गेंद का इशारा दिया है। अच्छी सोच पढ़ लिया था गेंदबाज ने बल्लेबाज को और जैसे वो बाहर निकले वैसे ही गेंद थोड़ी सी वाइड की, जिसकी वजह से यहाँ पर ये सेफ निकली है। नए रूल्स के अनुसार ये जो है सेफ गेंद निकलती भी। इस बार ओवर पिच गेंद थी, अच्छा स्ट्रोक खेला है, सिंगल आसानी के साथ प्राप्त होगा। जी हाँ, MRM किंग्स की टीम जीत के दहलीज पर इस समय जो है आती हुई। जी हाँ, हसन साहब के चेहरे पर खुशी की लहर होगी, क्यों ना होगी। जी हाँ, जिस तरीके का प्रदर्शन बल्लेबाजों ने किया वैसा ही प्रदर्शन गेंदबाज ने अब तक किया है, पूरी तरीके से हुकूमत दर्शाई है गेंदबाजी में। इस बार भी 8 डॉट गेंद आती हुई और देखा जाए तो औपचारिकता बची थी इस मुकाबले में और देखा जाए तो इस पहले मुकाबले में जी हाँ MRM किंग्स टीम ने जीत अर्जित की है। वेल प्लेड, वेल प्लेड, वेल प्लेड।